आहात मजेत ना? स्वागत आहे तुमचं एका न्यू एपिसोडमध्ये आणि मी तुमचा आहे वेदांत गडकर फ्रॉम तळेगाव दाभाडे। तर आमच्या इथे एक महाराज येतात, ते आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवतात आणि ज्ञानेश्वरी ही संस्कृत भाषेमध्ये असते, म्हणून आम्हाला काही कळत नाही आणि आम्हाला रीडिंग पण करता येत नाही, म्हणून ते आम्हाला वाचून देतात आणि ते त्याचंच ट्रान्सफॉर्मेशन करतात आणि आम्हाला मराठीमध्ये सांगतात। तर चला, आणि आपल्याला भेटायचं आहे त्या महाराजांना पण, आणि चला संस्कृत काहीतरी शिकून घेऊ। चला व्हिडिओकडे। त्याच्यावर इंद्रिय काय करतात की बुद्धीमध्ये भ्रम तयार करतात। इंद्रिय विषय सेवन करतात। इंद्रिय काय करतात? विषयाचं सेवन करतात। अनेक प्रकारचे विषय, त्या विषयाचं सेवन ही इंद्रिय करत असतात आणि त्याच्यामुळं विषयामुळं काय होतं की अनेक प्रकारची विकार निर्माण होतात आणि अंतःकरणाला, बुद्धीला विषयाच्यामुळं ती बुद्धी काय होत असते? भ्रमित होत असते असं बोललं। विषयाच्या ठिकाणी एकविधता नाही, कारण कसं एका स्वरूपामध्ये सुख आहे तर ते सुखच कायम राहील असं नाही, कधी दुःख येईल, पण इंद्रियाला सुख आणि दुःख एका ठिकाणी त्याला ते म्हणजे कधी दुःख आलं तर दुःख कायमच राहील असं नाही। म्हणून सुख आणि दुःख दोन्ही त्या इंद्रियाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। त्याची व्यापकता किती, स्थिर निंदा आणि स्तुती हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। पण कानाने ऐकलं कधी द्वेष, त्याच्यातून अप्रीती निर्माण होते आणि कधी कधी चांगलं बोललं तर त्याच्यातून आपल्याला समाधान, एखाद्याने आपली निंदा केली, निंदा वाईट वाटतं, अप्रीती वाईट, आणि एखाद्याने आपली स्तुती केली तर काय वाटतं? बरं वाटतं। ते म्हणतात ना, हे काय हे देखे हे बोलाची व्याप्ती, हे स्पर्शाचे, हे ते निंदा आणि स्तुती ते तर द्वेषादेश उपजते श्रवणाद्वारे। बरं, आपण कधी ऐकलं पण नाही, पण दुसऱ्याने येऊन सांगितलं तो माणूस असा, तू खूप लय भारी, तू चांगला आहे, आपल्याला वाटतं बरं झालं। म्हणजे त्यांनीच परत सांगितलंय कसलं काय, तर म्हणतात लय वाईट आहे हा माणूस, आपल्याला वाटतं अरे काय केलं नाही असं। निंदा आणि स्तुती काय होतं? एकाच ठिकाणी, पण दोन्ही, निंदा केली की वाईट वाटतं आणि स्तुती केली की बरं वाटतं। मृदू आणि कठीण स्पर्शाचे दोन्ही गुण म्हणतात की मऊ आणि कठीण, एखादी वस्तू आता हे मऊ आहे, स्पर्श केलं तर जाणवतं मऊ, हे कठीण आहे, हे दोन्ही गुण एकाच ठिकाणी, पण ते म्हणतात की त्याच्यातून सुद्धा त्वचेच्या द्वारे त्याचे भान झाले व संतोष आणि खेद, म्हणजे आपल्या मनामध्ये समाधान आणि खेद आपल्याला त्याच्यातून कळतं। हे काय कठीण आहे, हे मऊ आहे, म्हणजे एकच आहे ती गोष्ट, पण त्याच्यातून आपल्याला काय होतं? भेद तयार होत असतो, बुद्धीत भेद तयार होतो। पुढे म्हणतात की भेसूर आणि सुरेख, एखादं वाईट रूप आहे कुरूप आणि एखादं चांगलं रूप आहे, नेत्राने पाहिलं की काय होतं? जे सुख आणि दुःख दोन्ही उत्पन्न करतात। म्हणजे काय होतं? एखादं चांगलं रूप पाहिलं की अंतःकरणाला बरं वाटतं, चांगलं रूप आहे, एखादं कुरूप पाहिलं की आपल्याला वाटतं काय वाईट आहे असं। म्हणजे दृष्टांत माऊली देतात, सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद। शेवटी सुगंध आणि दुर्गंध, गंध विषयामध्ये, गंध हा विषय, याच्यामध्ये सुगंध आणि दुर्गंध दोन्ही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, पण त्याचा नाकाशी संसर्ग झाला, जर कधी मोगऱ्याचा सुगंध आला तर आनंद वाटतो, किती सुंदर आहे की नाही, आणि कधी कधी एखादी वाईट वस्तू त्याचा सुगंध आपल्या नाकापर्यंत आला, दुर्गंध, काय इथं कोणी घाण केलं असं माणूस म्हणतो। गंधाचा विषय, गंध जो नाकाशी आहे, पण सुख आणि दुःख दोन्ही गोष्टी तो देत असतो। त्या प्रकारे रस हा सुद्धा दोन प्रकारचा आहे। त्याच्यामध्ये जिभेच्या संसर्गाने आवड किंवा त्याच्याबद्दलचं प्रेम किंवा त्याच्याबद्दलची अरुची निर्माण करते, म्हणजे जीभ करते की नाही। साखर गोड आहे, त्याच्याबद्दल आनंद वाटतो, आहे की नाही। कडुलिंब कारलं कडू आहे, आपल्याला काय वाटतं कशाला खायचंय असं, एकच आहे। त्याचं काय सांगितलं त्यांनी?